आताची मोठी बातमी पुलगावातून वर्धा. कौटुंबिक वादातून भादा कुटुंबावर दगड, विटा, लाट्या, काठ्या आणि थेट तलवारीने जीवघेणा हल्ला. वर्ध्यातील जुन्या पुलगावातील धक्कादायक घटना. या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले असून हल्लेखोरांनी झायलो वाहनाचीही अक्षरशः तोडफोड केली. घटनेनंतर पुलगाव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. वर्धा शहरातील इंदिरानगर कॉलनीत राहणारे लक्ष्मण सिंग भादा हे पंचायत समक्ष झायलो गाडीनं जुन्या पुलगावात गेले असता तुम्ही येथे कसे आलात असे म्हणत हल्लेखोरांनी चारही बाजूनं घेरत प्राणघातक हल्ला केलाय. दगडफेक, लाठीकाठीचे वार आणि तलवारीच्या हल्ल्यात वृद्ध महिला, दिव्यांग व्यक्ती आणि 3 वर्षाची चिमुकली ही गंभीर जखमी. या घटनेमध्ये लक्ष्मण सिंग भादा यांच्या हाताला तलवारीचा वार बसला असून आजी ममता कौर यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. तर दिव्यांग कीर्तन सिंग भादा यांच्या छातीला दगडाचा जबर मार लागून काचेचे तुकडे शरीरात घुसले. पुलगाव पोलिसात दोन्ही गटांवर एकमेकांविरुद्ध गुन्हे केले दाखल.